पार्टाचं स्पेलिंग सांग. PAAA. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. आज आमच्या गावासाठी एक गर्वाची गोष्ट होती. आपला भाऊ शुभम आर्मी मध्ये भरती झाला. मग मी आणि आमची फॅमिली जाऊन त्याचा सत्कार करून आलो. मग नंतर आपल्याला होतं संक्रांती शूट. मग लोकेशनला गेला तिथं अमृत दादा आणि बाना दादा होते. आणि इथं बघतोय तर शाळेची सहल आलेली जेवण बनवायसाठी. म्हणलं आता सुट्टी नाही. आणि अजून थोडं खाली जातोय तर इथं फोटोग्राफरांची गँग बसलेली. मग इथलं शूट कंप्लीट करून आपण गेलो दोंडवाडी. तर तिथं गौरवचा टेम्पो लागलेला होता. आयला म्हणलं काय विषय, बघतोय तर इथं मोठं मोठं मंडप टाकलेलं होतं. भावाचा बिझनेस तर खतरनाकच आहे आणि क्वालिटीचा तर विषयच नाही. एवढं मोठं मोठं मंडप टाकलेलं का नाही तिथं. भावाकडे सगळ्या प्रकारचं केटर्स आणि मंडप आणि डेकोरेशनचं साहित्य मिळतंय बघा. कोणाला कधी काय लागलं तर खाली आयडी मेन्शन करतो बघा. मग नंतर नियोजन झालं आपल्या पार्टीचं. सगळी पोरं एकत्र आलेली ती, त्यामुळे पार्टीचं नियोजन तर काय कडकच झाले. आपल्या एवढ्या कामाच्या व्यापातनं सगळी पोरं एकत्र आल्यावर लय मजा येईल. जेवढा थकवा आलेला असतो पोरांच्या मैफिलीत गेल्यावर सगळा निघून जातोय बघा. आता चाललेलं जेवण बनवायचं. सगळ्यांची चाललेली वाट बघायची की कधी जेवण सिस्टम. केडीला काय झालेलं कुणास ठाऊक, तो म्हणे मला ब्लॉग मध्ये. मग म्हणलं थांब तुझा एक डायलॉगच घेऊया. ऐकलेस का तुले? केडी म्हणतात मले, कालचा बादशात म्हणतात जेवण तयार झाल्यावर सगळी बसली ती जेवायला. मग सगळ्यांनी सांगितलं केडीला तू जरा भाषण करायचं. मग काय केडीने पण कडक मध्ये भाषण केलं आणि सगळी लागली ती जेवायला. मग जेवण झाल्यावर मस्तपैकी सगळ्यांनी आपापली भांडी धुवून आमचं नियोजन संपलं. तर मग चला भावांनो, भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पण शुभम शिर्के फोटोग्राफी म्हणून आपला चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा.